नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मिरची घालून केलेलं अळूचं फतफतं ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग प्रथम मी अळूच्या दांड्या काढून घेतले. त्या व्यवस्थित त्याच्यावरची साल असते ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि मग ते बारीक असं कापून घ्यायचे. त्यानंतर मी अळूची पानंसुद्धा बारीक कट करून घेणार आहे. बारीक अशी कट करून घ्या. आळू हा खूप गुणकारी आहे. आळू खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते, तसेच पचनक्रियाही सुरळीत राहते, वजन नियंत्रित ठेवते आणि रक्तदाब आटोक्यात राहते. मैत्रिणी, या पानामध्ये विटॅमिन ए, बी, ए, सी आणि भरपूर आयर्न फायबर असते. त्याच्यामुळे बाळंतीणबाईंनाही आवर्जून खायला घालावं. मी ही रेसिपी मका घालून बनवलेली आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पानं. भाजी कट करून मी स्वच्छ धुतलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी हिरव्या मिरच्या 2 घातले, तसेच मकाही घालते. मका घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये आमसूल घालते, म्हणजे कोकम. कोकम घातल्याने घशामध्ये खाज येत नाही, त्याच्यामुळे कोकम आवर्जून घाला. आता चला मग कुकरमध्ये शिजवून घेते मी. 2-3 शिट्ट्या मी काढून घेतल्या. आता कढई ठेवली. कढईमध्ये 1 मोठा चमचा जिरं घातले. आता त्याच्यामध्ये हिंग घालूया. जिरं, हिंग आणि लसूणची फोडणी ही व्यवस्थित घ्यायची करून. त्याच्यामध्ये हळद घालूया 1 चमचा. आता मी त्याच्यामध्ये आळू शिजवून घेतलेला आहे कुकरमधून काढून, तो घालते. ह्या भाज्या तुम्हाला आळूची पानं वगैरे रानभाज्या या पावसामध्येच भेटतात. नक्की तुम्ही ही भाजी करून बघा. व्यवस्थित ढवळून घ्यायचं. ओलं खोबरं बी थोडं घालते त्याच्यामध्ये. तुम्हाला आवडल्यास घाला, नाही तर चालते, नाही घातलं तरी. थोडं 2 चमचे मीठ घातले मी. दोन 3 मिनटं शिजवून घेऊया. त्यानंतर हे बघा, त्याला उकळी आली. हे फतफतं तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता.
खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे बघा.